सुरू केलेला लढा हा 3 शेतकरी विरोधी कायदे झाल्यानंतरच सुरू केलेला होता आणि तो 13 महिने चालला. स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वात प्रदीर्घ असा चाललेला शेतकऱ्यांचा लढा पंजाबच्या शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली लढला गेला आणि सत्तेवर आल्यानंतर एकही पाऊल कधी मागे न घेतलेले, एकही शब्द ज्यांनी कधी मागे घेतला नाही, त्या मोदी आणि शहा यांना हे 3 शेतकरी विरोधी जुलमी कायदे मागे घ्यावे लागलेले होते. याची आठवण फडणवीस साहेबांनी नक्की ठेवावी. याचं कारण राज्यपालांनी सही करेपर्यंतच आपल्याला वेळ आहे वगैरे असं काही लोक म्हणतात. ते काही तितकंसं खरं नाही. राज्यपालांनी सही करो किंवा न करो, राज्यपाल काय पद्धतीने बोलतात याचं उदाहरण तर आताच कॉम्रेड लांडे आणि ब्रायन भाऊंनी सांगितलेलंच आहे. तर महत्वाची गोष्ट ही आहे की एका बाजूला राज्यपाल त्याच्यावर सही करण्याच्या परिस्थितीत आहेत आणि महाराष्ट्रभर त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं ढोल वाजवले जात आहेत. मी या ठिकाणी इतिहासाचा एक दाखला देऊ इच्छितो. जेव्हा आज विकासाचे ढोल वाजवले जातात मोठ्या प्रमाणावरती, इकडे आम्ही अणुप्रकल्पातनं वीज करणार आहोत म्हणतात, तिकडे शक्तीपीठाच्या निमित्तानं गडचिरोलीमध्ये आम्ही लोह खनिजाच्या संदर्भामध्ये देशभरातला नाही जगभरातला मोठा प्रकल्प आणणार आहोत, करतो आहोत म्हणणार, इकडे पवन ऊर्जाच्या निमित्ताने धुळे जिल्ह्यामध्ये आदिवासींच्या जमिनी काढून घेत त्याही ठिकाणी विकासाचे असे ढोल वाजवले जात आहेत, आम्ही ग्रीन एनर्जी तयार करत आहोत म्हणतात. ते विकासाचे ढोल जेव्हा वाजायला लागतात आणि प्रत्यक्षात जनतेच्या हाती काहीच मिळत नाही, उलट जनतेच्या हातातून, जनतेच्या खिशातून, जनतेच्या एकूण जीवनातून अनेक गोष्टी काढून घेतल्या जातात, तेव्हा याच्याबद्दल आपण शंका घ्यायला पाहिजे की हा कायदा याच वेळेस का आलेला आहे, याबद्दल आपण विचार करायला पाहिजे. आणि म्हणून जुना एक इतिहासातला दाखला आहे. गुजरात मधलंच उदाहरण आहे. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहून ठेवलेलं होतं. त्यांनी सती प्रथेचं वर्णन केलेलं आहे. एक बाई जिचा नवरा मेलेला आहे त्याचं सरण जळत आहे आणि त्या सरणावरती त्या बाईला पोहोचवण्यासाठी सर्व गावकरी प्रयत्न करतायत आणि ती आरडाओरडा करते, तिला जायचं नाहीये सती, पण आजूबाजूला ढोल वाजवले जात आहेत, कर्णकर्कश अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या जात आहेत आणि तिचं वर्णन केलं जात आहेत, मंत्रोच्चार केले जात आहेत. हे सगळं ढोल आणि मंत्रोच्चार जेव्हा होत आहेत त्याच्यानंतर त्या बाईला सती पाठवलं जातं, याचं वर्णन इंग्रज अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून आज जेव्हा अशा पद्धतीचे ढोल वाजवले जातात तेव्हा आपण निश्चितपणे याचा विचार केला पाहिजे की विकासाचे ढोल हे समृद्धीचं गुणगान, हे शक्तीचं गुणगान, हे कशासाठी चाललेलं आहे, हे ढोल कशासाठी वाजवले जात आहे. आणि म्हणून आपण आजपर्यंत हा शब्द वापरत होतो की हे अघोषित आणीबाणी आहे. म्हणजे मोदी आणि शहा यांनी एक अघोषित आणीबाणी आणलेली आहे, पण या अघोषित आणीबाणीचं या कायद्याच्या निमित्तानं घोषित आणीबाणीमध्ये रूपांतर झालेलं आहे, हे आपण निश्चितपणे लक्षात घेतलं पाहिजे. मला आठवतंय महाराष्ट्रामध्ये हा प्रयोग का केला जातोय याचं उदाहरण शेतकरी आंदोलनाच्या काळात जेव्हा आम्ही दिल्लीमध्ये गेलो होतो तेव्हा मला त्यावेळी पंजाबच्या शेतकऱ्यांनी सांगितलं. त्यांनी हे सांगितलं की देशाच्या स्वातंत्र्यासाठी पंजाब, महाराष्ट्र आणि बंगाल हे 3 राज्य जे आहेत, ही 3 राज्य ही लढली आणि तेव्हा स्वातंत्र्य हे दृष्टिक्षेपात आलेलं आहे. मित्रांनो, पंजाबवरती शेतकरी आंदोलनाच्या आधी शेतकरी कायद्याच्या निमित्तानं पंजाबवर प्रयोग झालेला आहे. दुसरा प्रयोग महाराष्ट्रामध्ये ते करतायत आणि तो प्रयोग हा या कायद्याच्या निमित्तानं करतायत. कारण महाराष्ट्रामध्ये एक स्वातंत्र्य प्रेमी, स्वत्व असलेली, पाठीचा कणा ताट असलेली शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, आदिवासी, कामगार जनता राहते, हे या देशातल्या सत्ताधाऱ्यांना पुरेसं माहिती आहे. आणि म्हणून इथून काही उठाव होऊ नये, इथून आपण जे काही भांडवलदारांचं घर भरतो आहोत त्या संपूर्ण कायद्यांना, त्या नियमांना विरोध होऊ नये म्हणून या प्रकारचे कायदे आणले जात आहेत. इथं काँग्रेसचे नेते बसले आहेत. आम्ही यांच्या काळामध्ये, यांच्या सत्तेच्या काळामध्ये असं म्हणायचो की कष्टकऱ्यांना वायदे आणि भांडवलदारांना फायदे, हेच काय यांचे कायदे. पण आता आम्हाला एक खेदाने म्हणावं लागतं
की आता वायदे नाही राहिलेले, केवळ वायद्याच्या ऐवजी अशा प्रकारचे कायदे आणले जात आहेत ज्या कायद्यातून आमचं बोलण्याचं, लिहिण्याचं, एवढंच नाही तर आचार विचारांचं संपूर्ण स्वातंत्र्य धोक्यात आलेलं आहे. आणि याच्या मागे कोणती बुद्धी आपण सगळ्यांना माहिती आहे. नागपूरच्या रेशीम बागेतली आणि पुण्याच्या मोती बागेतली बुद्धी ही याच्यासाठी खर्ची पडली आहे. त्यांना एक धर्म, एक देश, एक झेंडा, एक भाषा, असं सगळं एक 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 साचीकरण करायचं आहे. आणि एक साचीकरणाचा अर्थ ब्राह्मणी जाती व्यवस्थेचं प्रभुत्व. या देशामध्ये या कायद्याच्या आधी जो मनूचा कायदा होता त्यानं या देशाचं एका कोंडवाड्यामध्ये रूपांतर करून ठेवलेलं होतं. जाती जातींमध्ये आपल्याला विभागलेलं होतं आणि जातीच्या कोंडवाड्यामध्ये आपल्याला कितपत ठेवलेलं होतं. आता हे नवे कोंडवाडे तयार करण्याचं काम हे मोदी आणि शहांच्या नेतृत्वाखाली फडणवीस साहेब करतायत. ही गोष्ट आपण विसरता कामा नये. आणि म्हणून या गोष्टी इतिहासात आपण लक्षात घेतल्या पाहिजे की हा नवा मनोवाद आहे. या देशातल्या उच्च जातवर्गीयांचं भलं करण्यासाठी या देशातल्या संविधानाला पायदळी तुडून एक प्रकारचा नवा मनोवाद यांना प्रस्थापित करायचा आहे. जवळजवळ त्यांनी तो प्रस्थापित करत आणलेलाच आहे. आता त्याच्या विरोधात कुणी गृह शब्द उच्चारू नये म्हणून या प्रकारचे कायदे या ठिकाणी आणले जात आहेत. म्हणूनच हिंदीची सक्ती लादली जाते. आर्य वंशीय श्रेष्ठत्वाचा बडवे घालणारी संस्कृती ज्या उत्तर भारतामधून आली त्या उत्तर भारताचं प्रभुत्व, वर्चस्व हे संपूर्ण द्रविड आणि दक्षिण भारतावर लादण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. तामिळनाडूच्या सरकारने विरोध केला. 2,500 कोटी रुपयाचं शैक्षणिक अनुदान थांबवलं तरी सुद्धा स्टालिनच्या सरकारने याला विरोध केलेला आणि द्रविडांनी त्यांचा जो वारसा आहे तो वारसा सांगितलेला आहे. पेरियारांचा वारसा, या देशातल्या जाती व्यवस्थेविरोधात समतेसाठी लढण्याचा वारसा, आपल्याकडे फुले शाहू आंबेडकरांचा वारसा आहे. हा वारसा आपण वृद्धिंगत केला पाहिजे आणि त्याच्याबरोबर दुसरंही आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि हे उच्चाराने सांगितलं पाहिजे. उद्या 15 ऑगस्ट आहे. मोदी, शहा आणि फडणवीस यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. या देशामध्ये 150 वर्ष सत्ता गाजवणाऱ्या ब्रिटिशांचं म्हणणं होतं. ब्रिटिश असं म्हणायचे की आमच्या साम्राज्यावरनं कधीही सूर्य मावळत नाही. लक्षात ठेवा, त्या ब्रिटिशांचा ज्यांच्या साम्राज्यावरनं सूर्य मावळत नव्हता त्या ब्रिटिशांना परतवून जाणारी महाराष्ट्राची जनता, क्रांतिसिंह मेहरा पाटील आणि त्यांच्या सरकारमध्ये लढणारी ही जनता आहे. या जनतेनं स्वातंत्र्यासाठी त्याग केलेला आहे, बलिदान दिलेलं आहे आणि बलिदानानं मिळालेलं स्वातंत्र्य आहे, त्यागातनं मिळवलेलं संविधान आहे. या संविधानात लिहिलेल्या शब्दा खातर प्राणाची आहुती देण्यासाठी पलटणीच्या पलटणी तयार होतील हे मोदी आणि फडणवीसांनी विसरू नये. एवढंच या निमित्तानं आपण त्यांना सांगूया आणि गावोगाव आपण लढा पुकारूया. मी एकच सांगू इच्छितो, काँग्रेसचे अध्यक्ष बसले सुप्रियाताई पण आहेत या ठिकाणी. आपण गणेशोत्सवाचा कालखंड आहे. विधिमंडळामध्ये आपण काही फारसं करू शकलं नाही याच्याबद्दल खेद आम्ही सगळ्यांनीच व्यक्त केलेला आहे. पण आता एक महत्वाची गोष्ट आपल्याला करता येण्यासारखी आहे. हा गणपतीचा कालखंड आहे. महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव मोठ्या पद्धतीने पार पाडला जातो. आपली बरेच मंडळ आहेत. आम्ही पुण्यामध्ये काही मंडळांना भेटलो. साखळीपीर सारखी मंडळ आहेत. ही मंडळ हे चांगल्या प्रकारचे देखावे करत असतात. आपण आपल्याशी संबंधित मंडळांना सांगा की या गणपतीमध्ये जनसुरक्षा कायदा आणि हिंदी भाषेची सक्ती या 2 गोष्टींच्या विरोधात असलेले देखावे हे प्रत्येक मंडळाने करावे. आणि जनतेमध्ये ते सिंदूरचे देखावे करायला सांगतात. फडणवीसांचं वक्तव्य आपण ऐकलं असेल. ते सिंदूरचे देखावे म्हणजे न केलेल्या गोष्टीचं श्रेय घेण्याची त्यांची जुनी सवय. स्वातंत्र्य चळवळीत नव्हते तरी स्वातंत्र्याचं श्रेय घेत आहेत. संयुक्त महाराष्ट्रात नव्हते, आता उद्धव साहेबांनी सांगितलं बरोबर आहे, तरी ते त्याचं श्रेय घेत आहेत. अशा पद्धतीनं न केलेल्या गोष्टींचं श्रेय घेण्याची त्यांची सवय. त्याच्यापेक्षा ते करत असलेले जुलमी गोष्टी ज्या आहेत त्या जनतेसमोर नेण्याची ही योग्य वेळ आहे. म्हणून येत्या गणपतीमध्ये आपण या मंडळांना आदेश द्यावेत, आपण त्यांना सूचना कराव्यात अशी विनंती या निमित्तानं करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सत्य की जय हो, लाल सलाम, जय भीम.